एक अभिनेता ज्याला लोकांनी स्क्रीनवर हिरो बनवलं आणि आज त्याच लोकांनी त्याला राज्याचा मुख्यमंत्री. तामिळनाडूमध्ये आता एकच चर्चा, हा फक्त सुपरस्टार नाही, हा जनतेचा नवीन आवाज आहे. सिनेमातून थेट सत्तेपर्यंत विजय यांनी अभिनेता म्हणून करोडो चाहत्यांची मन जिंकली, पण आता त्यांनी थेट राजकारणात प्रवेश करून मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. तरुणांचा सर्वात मोठा नेता तामिळनाडूमधील लाखो तरुण आज विजयला फक्त अभिनेता नाही तर बदल घडवणारा नेता मानत आहेत, कारण त्यांची भाषणे थेट बेरोजगारी, शिक्षण आणि भ्रष्टाचारावर असतात. गरीब आणि विद्यार्थ्यांसाठी मोठा सपोर्ट. विजय यांनी अनेक विद्यार्थ्यांना मदत केली, मेरिट स्टुडंटचा सत्कार केला आणि फॅन्स क्लबला समाज कार्यात उतरवलं. रक्तदान, अन्नदान आणि मदत कार्यामुळे त्यांची वेगळी ओळख तयार झाली. सीएम झाल्यावर पहिला मोठा निर्णय, मुख्यमंत्री झाल्यानंतर मंदिर, शाळा आणि बस स्टँड जवळील अनेक दारूचे दुकाने बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. हा निर्णय सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. काही लोक म्हणतात सिनेमा वेगळा आणि राजकारण वेगळं, पण विजय समर्थकांचं म्हणणं स्पष्ट, जो लोकांच्या दुःखात उभा राहतो तोच खरा नेता. देशाचं लक्ष आता तामिळनाडूकडे. आज फक्त तामिळनाडू नाही तर संपूर्ण देश विजयच्या पुढच्या निर्णयाकडे पाहत आहे, कारण अभिनेता मुख्यमंत्री होणं ही फक्त बातमी नाही तर नवीन राजकीय युगाची सुरुवात मानली जात आहे. सुपरस्टार तर अनेक येतात, पण जनतेच्या मनावर राज्य करणारे फार कमी असतात. नवा लढा जनतेचा. गोपीचंद मिसाळ.